संतश्रेष्ठ निळोबारायांचा हा अभंग आहे, पाठ आहे आपल्याला सगळ्यांना. तुमचा माझा जन्म ज्या परंपरेत झाला ती परंपरा इतकी महान आहे की त्या परंपरेमध्ये आपण ज्याची उपासना करतोय त्या देवतेचा स्वभाव, देवतेची कृपा, देवाचा परिचय करून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ज्या मार्गाने आपण जाणार आहोत त्या मार्गाचा अभ्यास केल्याशिवाय मार्ग अवलंबता येत नाही. आणि जे मार्ग दाखवणारे आहे त्यांचं काय झालं, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी, अशी पद्धत आपल्या संप्रदायाची. कोणाच्याही मागे जावं संप्रदायाने कधी स्वीकारलं नाही. तुम्ही कोणाच्या मागे जावं याची सुद्धा पद्धत, परंपरा या वारकरी संप्रदायाने अभ्यासलेली आहे. काही लोकांचं लेबल पुण्याचं आहे आणि विकताय पाप. लेबल पुण्याचं आणि पाप विकणं चालू आहे. बसलेल्या लोकांना कोणी जर तुम्हाला येऊन विचारलं की तुम्ही कुठल्या संप्रदायाची सेवा करता, छातीवरती हात ठोकून सांगा, पापाला पाप म्हणण्याचं धाडस ज्या संप्रदायात आहे आणि पुण्याला सुद्धा पाप म्हणण्याचं धाडस ज्या संप्रदायात आहे, आम्ही त्या ज्ञानोबाराय तुकोबारांच्या संप्रदायाचे पायी. शुद्ध पुण्य, नुसतं पुण्य नाही. काय संप्रदायाची भूमिका आहे. आपलं भाग्य आहे आपण ज्ञानोबाराय तुकोबाराय नंतर या राज्यात जन्माला आलो. आपलं नशीब आहे. ऐशा भाग्य झालो. बरं झालं तुकोबाराय नंतर आपला जन्म इथं झाला, ज्ञानोबाराय नंतर झाला. आपले पूर्वज इतके नक्कीच नशीबवान नव्हते. ज्ञानोबारांच्या अगोदर जन्माला आलेली महाराष्ट्रातली माणसं निश्चितच आपली इतकी भाग्यवान नाहीये. तुकोबाराय अगोदर जन्माला आलेली माणसं निश्चितच आपले इतकी भाग्यवान पुण्यवान नाहीये. आपलं भाग्य आहे की आपल्याला संतांचे विचार ऐकायला मिळतात. अध्यात्मात साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ परंपरा आपल्याला उघड्या डोळ्यानं पाहायला मिळते, वाचायला मिळते. जगदोद्धाराचं माध्यम ज्या संतांनी आपला पुढे आणलं त्या अभ्यासण्याची संधी आपल्याला सगळ्यांना मिळते. गरुडाला त्याच्या भक्तांनी विचारलं, गरुडा अरे अख्ख्या विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो गड्या आणि तू त्याचं ओझं वाहतो, असं कोणतं पुण्य केलं तू की त्याचं ओझं वाहण्याची संधी तुला मिळाली. गरुडाने दिलेलं उत्तर आहे, मी आकाश मार्गाने एकदा स्वच्छंदी विहार करत होतो, पण घनदाट अरण्यामध्ये यज्ञ चालू होता आणि मी खाली उतरलो आकाशातून यज्ञाचं दर्शन घेऊन जाऊ. यज्ञ मंडपामध्ये गेलो, यज्ञाचं दर्शन घेतलं, भूदेवांना वंदन केलं आणि तिथून भरारी घ्यायला लागलो. भरारी घेताना माझे पंख फडफडले. त्या पंख फडफडल्याचा परिणाम तो यज्ञाचा मंडप झाडून स्वच्छ झाला आणि मला देवाने आशीर्वाद दिला, गरुडा न सांगता यज्ञाचा मंडप झाडायला येतो, जा जन्मभर तुला माझं वाहन बनवून सांभाळेल. खरं बोलणं सोपं आहे का खोटं बोलणं सोपं आहे? खरं बोलणं सोपंच आहे. खोटं बोलायला विचार करावा लागतो आपण मागे काय बोललोय, काय उत्तर द्यायची आपल्याला. खरं बोलणं फार सोपं आहे. अहो इथं झाडून काढणं काय, भाजीची बादली हातात घेणं, भाताचं हातात घेणं, भाताची वाढ हातात घेऊन वाढायला लागणं काय पुण्य. हार्मोनियम वाजवणं पुण्य, मृदंग सेवा पुण्य, चालीची सेवा पुण्य, कीर्तन श्रवणाला येणं पुण्य. करता करविता अर्ध पुण्य लाभ हे. कोणाला कीर्तनाला चला असं जरी म्हटलं आणि तो आला, फुकट 50% घेऊन जा घरी. काय लागतं त्याला. म्हणजे दत्तूजी महाराज सांगायचे, एका सावकाराला सवयच नव्हती म्हणे कीर्तनाला जायची. त्याला चांगले विचारच आवडत नव्हते. त्याची वाणी फार अभद्र होती. तो नको ते बोलत राहायचा. ज्याच्या वाणीला अभद्र बोलायची सवय त्याला सद्विचार आवडत नाही. ज्याचं तोंड खराब आहे त्याचे कान सुद्धा खराब झालेले असतात. जी माणसं चांगलं बोलत नाही, समजावं ही चांगलं ऐकत नाही, हा त्याचा परिणाम आहे. चांगलं बोलणारी माणसं चांगलं ऐकत असतात. तसं चांगलं बोलता येत नाही. जयाचे बिसाट शब्द सुखे मनोयती वेद, ती सदेह सच्चिदानंद कान व्हावेत. ज्ञानोबाराय बोलतात असं वाटतं ज्ञानोबारांनी मध्ये थांबू नये.
नित्य पारायण करणारी मंडळी जर कीर्तनात बसलेली असतील तर त्यांना विचारा, ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या गुदगुल्या करतात माणसाला, गुदगुल्या. एखादी ओवी जर सुटली तर मागून ती ओवी आवाज देते, साधका अरे मला वाज बाबा, मी ज्ञानोबा यांच्याच मुखातून बाहेर आली राजा, मला का सोडून देतोय. ओवी आवाज देते, आवाज. एखादी ओवी अशी महाराज तिथून पुढं जावंच वाटत नाही. नित्य पारायण करणाऱ्याला विचारत नाही. एखादा अभंग असा आहे तो तुकोबारांचा, तिथं जावंच वाटत नाही पुढं. असं वाटतं काय तुकोबारांनी या अभंगावर प्रेम केला असेल बुवा. तो पूर्ण भंग आपल्या जीवनाशी निगडीत असतो, नाही जाऊ वाटत. शब्दातली ताकद असते, पण माणसं वाचत नाही, माणसं ऐकत नाही, त्यामुळे तोंड खराब झालं, वाणी बिघडली. एक आई लग्नाला निघाली आणि तिचं पोरग म्हणतं मी तुझ्यासोबत येतो. ते म्हटले नको रे बाबा, तुला जरा अभद्र बोलायची सवय, तू आमच्या सोबत येऊ नको. अगं घेऊन चल ना मला, मी येतो तुझ्यासोबत. नाही नाही, तुला जरा अभद्र बोलायची सवय. तो म्हटला अगं लग्नात गेल्यावर असा पिंडासारखा भात दे, मी कुत्र्यासारखा चटचट खाऊन घेतो, मुळद्यासारखा पडून राहतो, तुला काही त्रास देणार नाही, मला ने ना लग्नाला. आता यात काय चांगलं झालं. आई म्हटली बघ बरं तू अजूनही अभद्रच बोलतोय. तो म्हटला चूक झाली बाबा, पण एकदा लग्नाला घेऊन चाल, मी अभद्र बोलणार नाही, प्रॉमिस, काही झालं तरी अभद्र बोलणार नाही. बघ बरं. अगं म्हटला तिथं कधी मंडपाला आग लागली तरी मी अभद्र बोलणार नाही. मंडपाला आग लागून 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 नवरदेवापर्यंत आली, नवरदेव मेला तरी मी अभद्र बोलणार नाही, पण तुम्हाला लग्नाला घेऊन चाल. आता यात काय चांगलं झालं. चांगलं न ऐकायची सवय चांगलं न बोलायची सवय लावत असते. त्या सावकाराला कीर्तनच काय, श्रवणच करावं वाटत नव्हतं. जातोच म्हटला, बायको कटकट करते घरात. तो गेला, कीर्तन सुरू झालं होतं. आता उशिरा आल्यामुळे सगळेच लोकांचं लक्ष सावकाराकडे गेलं. तो म्हटलं गडा कधी तर येत नाही, पण आज आलाय, त्याला बोलवा, पुढं घ्या. काही माणसं उभी राहिली, म्हटले सावकार या 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 या, बसा. बसवलं. कीर्तन सुरू झालं. कीर्तनकाराने षडज लावत नाही तर सावकाराने खर्ज लावला. कीर्तनकार म्हणे कमाल झाली गड्या, एक तर पुढे आणून बसवला आणि झोपला बाबा. बरं काही लोकांच्या झोपायच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहे. काही लोक भिंतीच्या या कडेला सकाळी झोपतात, पहाटे तिकडे उठावं लागतं त्यांना झोपायचं एकदम. एकानं तर झोपीत मला लात मारली, मी आडवा झोपलेलो, तो असा लात मारली. एका लातीत मी उठून बसलो. म्हटलं भाऊ तुम्ही लात मारली मला. तो म्हणे महाराज ती लात नव्हती, ती मी किक मारली माझ्या गाडीला. पण कीर्तन एक नंबर बर का, असा बोटाना आणला पाहिजे. तो म्हणे तू सुरुवातीपासून झोपला आणि काय ऐकलं रे तू. घरी गेला, बायकोने ते ते पारेकरी म्हटलं जा आता तुम्ही, सगळी माणसं गेली, निघा जा. बायकोने आल्याला विचारलं का काय आणलं का कीर्तनातलं. म्हटलं गेलं गेलं झोप लागली गड्या, काहीच आठवत नाही, काहीच आठवत नाही. गेलो त्यावेळेला माणसं म्हणायची या बसा, आणि पारेकरानं उठवलं, तो म्हटला जा. याच्या पलीकडे काहीच आठवत नाही. तो म्हटलं या बसा. बायको म्हणे हाच तुमचं मंत्र, या बसा जा. योगा योगानं त्याच्या घरी चोर आले. खिडकीतून चोरांनी पाहिलं, कोणी जागत नाही ना घरात. तेवढ्या सावकार म्हटले या. अरे म्हणे सावकार जागा आहे, खाली बसा खाली बसा खाली बसा. चोर खाली बसायला लागले. सावकार म्हटले बसा. चोर म्हटले सावकारानं पाहिलं गड्या आपल्याला, चला फिरा. नुसती फिरले चोर. सावकार म्हटले जा. म्हटले जाण्यात मजा नाही, सावकारानं पाहिलंय, तालुक्यात चर्चा झाली, आपली बदनामी होईल आणि लॉकअप मध्ये टाकावी लागेल. मग सावकार मॅनेज केला पाहिजे, धागेवर सावकार मॅनेज करायचा. चौघे आले सावकार. का रे इथं कसे आले तुम्ही. आम्ही काही भजन करायला आलो सावकार.
चोरीच करायला आलो. माझ्या घरात तेवढंच चुकलं आमचं की तुमच्या घरात आलो. पण सावकार माफ करा, तालुक्यात आमची बदनामी होईल. चोर तालुक्यातलेच आहे आम्ही, पण क्षमा करा आम्हाला. पाहिजे तर हे खालचं गाठोडं पुण्यातून आणलेलं तुम्ही घ्या, पण आम्हाला आमचं नाव कुठं काढू नका. बरं बरं, ठेवा ठेवा, निघू आम्ही. निघा, तुमचं नाव येणार नाही. चोर निघून गेले आणि बायकोजवळ सावकारानं गाठवलं दिलं. बायको म्हणे एवढं मोठं काय? म्हणजे ती कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे. बायको म्हणे एवढं? अगं तो अन्नाचा उत्सव आहे, तिथं कमी मिळत नसतं, एकदम मजबूत. ती म्हटली मालक, सामान्य व्यवहारातले या इको जास्त झाला माऊली, रिपीट जास्त येतोय आम्हाला. सामान्य व्यवहारातले या, बसा, जा हे शब्द घेऊन आले तर एवढं मोठं गाठोडं भेटलं. कीर्तन जीवनात उतरवलं असतं तर जगाचा मालक भेटला असता तुम्हाला. आला फळासी, इथलं काही वायात जात नाही महाराज, काहीच नाही. तुम्ही जी जी क्रिया कराल ती तुम्हाला आनंद देणारी असते. कारण सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. सुख मिळावं, समाधान मिळावं, जीवनातलं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आपल्याला प्राप्त व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण ते सगळ्यांना मिळत नाही. कोणाला मिळतंय? सगळेच मार्गाला लागलेले पूर्णतेला जात नाही. शूरस्य धारा निशिता दुरत्यया, किती कठीण आहे. नावी दादाच्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे, कठीण आहे. ध्येय सुखरूप आहे, पण ध्येयाची वाट कष्टरूप आहे. सगळ्यांनाच वाटतं मला फळ मिळावं, मला मिळावं, मला मिळावं. सगळ्यांना कसं देता येईल? ज्ञानोबा आहे रणांगणाचं उदाहरण देतात. मग ते निवडणुकीचं रणांगण घ्या, कुस्तीचं घ्या, कुठलंही घ्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एका एका वार्डात 10-10 उमेदवार उभे राहतात. कोणाचा पतंग, कोणाची छत्री, कोणाचं काय, अनेक चिन्ह लोकांच्या लक्षात सुद्धा राहत नाही त्या निशाने. पण ज्ञानोबारे म्हटले, उभं राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की माझ्या गळ्यात विजयाची माळ पडली पाहिजे, विजय माझा झाला पाहिजे. असं घडतं का हो? 10 जण उभे राहिले तर 9 पराभूत होतात आणि 1 विजयी होतो. ज्ञानोबा बोलतात, विजय श्रीच्या पाठी एकुची बैसे. एक आहे तो कोणीतरी एक. तसं प्रत्येकाला वाटतं माझा मार्ग सुखवत सुखाचा व्हावा, मला ते ध्येय गाठता यावं. सुखाय कर्मानी करोती लोको नतय सुखम वान्य दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन्नहा. श्रीमद भागवत महापुराणामध्ये मैत्रियांचा विदुराचा इतका गोड संवाद आहे. सुखाकरता सगळीच माणसं प्रयत्न करतात पण मिळत नाही. दुःखाकरता कोणी प्रयत्न करत नाही तरी पुरून उरतं. असं का? त्याची कारणच या अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला सापडतात. जितक्या प्रमाणात आंब्याला मोहर येतो तितक्या प्रमाणात फळ येतं गाव. आंब्याला लागलेला अर्धा मुहूर्त अगोदर गळून पडतो. काही छोट्या छोट्या कैऱ्या होतात मग गळून पडतात. काहीला सड लागते मग गळून पडतात. काहीला कीड लागते मग गळून पडतात. पण कुचित अशा कैऱ्या आहेत की त्या झाडाला पिकतात. त्याला काय म्हणतात इकडे? शाक, पाड. शुद्ध प्रमाणात सांगायचं झालं तर आलाबाई पाडाला पिकला आंबा. पाट आहे आपल्या. पक्वद असे थोडी येती, थोडीच आहे हो पिकलेल्या अवस्थेपर्यंत जाणारी. तसं मार्गाला लागलेली बरेच आहे. पण जी मार्गाला लागली त्यांना जर विचारलं तुम्ही कुठे निघालात, अजून वाट सुद्धा सांगता येत नाही. कधी जातील सुखापर्यंत? निळोबारे म्हटले, श्री तुकोबारांनी जर इतके निवडलेले आंबे बाजूला केले असतील तर कोणाच्याही मागे जाण्यात पुरुषार्थ नाहीये. आम्ही सांगतो तिथं तुम्ही जा. खरह मूर्खह
स्वेच्छाचारी तार्किकाः अनुभवशून्यः अगुणज्ञ अमतस्थिरम तेषां पार्श्वं न गच्छयो. 7-8 लोकांची यादी आपल्या धर्म परंपरेमध्ये आली की या लोकांच्या मागे त्यांनी आपण बुडून गेलो इतका पैसा दिला तरी जाऊ नये. कोणाच्या माग? खरं म्हणजे गाढव. गाढवाच्या माग जाऊ नये असं म्हणता. गाढवाच्या माग आणि कुत्र्याच्या पुढं जाऊ नये. काय माणसं प्रवासाला लागली पण कुठं निघाले हे कळत नाही. प्रवास चाललाय. मूर्ख. आता मूर्खाच्या मागे किती दिवस जाता? विद्वानाच्या मागे माणसानं गेलं पाहिजे. हुशार माणसाजवळ आपण गेलं पाहिजे. तरणा बांड पोरगा आहे आणि केवळ पांटपरीवर उभा करून गावातल्या लोकांच्या चेष्टा करतो तंबाखू चोळत. अरे 40 गाठतोय बाबा आता. जरा सुज्ञ लोकांमध्ये बैस. काही आत्मसात कर जीवनातलं. त्या बाबतीत 2 समाजाला मान्य द्यावा लागेल, तुम्हाला न्याय द्यावा लागेल. ब्राह्मण समाज, मारवाडी समाज. तुम्हाला 4 तास बँडच्या तालावर नाचणारं मारवाडी समाजातलं पोरग चुकून दिसणार नाही. चुकून. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. मी पाहिलं हे जवळ. 4-5 तास डीजेच्या तालावर नाचणारं ब्राह्मण समाजाचं पोरग तुम्हाला चुकून सापडणार नाही. त्याला माहिती आहे आपल्या जीवनातले 5 तास मौल्यवान आहे. चुकीच्या ठिकाणी खर्च करू नये. कधी ती माणसं आपल्या पोराला रिकामं ठेवत नाही. उद्योग, व्यापार, व्यवसाय. कोणासोबत वाद झाला, घरातली धुणे रस्त्यावर धुतली, भांडण झालं, भर चौकात हाणामाऱ्या झाल्या, दोघा भावाभावांच्या लढाया झाल्या, लहान्या भावाने मोठ्या भावाला, मोठ्या भावाने लहान्या भावाला हितभर जागेसाठी धुऱ्यावरून, बांधावरून, जमिनीवरून, शेतीवरून, प्लॉटिंगवरून, घरावरून, आई वडिलांवरून. कधी कानाने ऐकलं नसेल तुम्ही. वादच घालत नाही ती माणसं. अहो त्यांच्या दुकानात एखादा शिव्या द्यायला लागला, शिव्या. ते छोटस पोरग म्हणतं, पप्पा ये मेरे को गाली दे रहा. त्याचा बाप म्हणतो, देन दे. पप्पा ये गाली दे रहा ना मेरे को. अबे देन दे ना बे. उसका खेत है ना कामशेत के बाहर रोड पे 2 एकड़, रुकना जरा. 2 साल में तो बेचता वो पेट्रोल पंप डालना ना उस पे HP का. दूरदृष्टी आहे. अभ्यास लोकांच्या मागे जा. कोणाच्या मागे जाण्यात काय पुरुषार्थ आहे? इथं भांडणं करून आली माणसं गावात झेंडावंदना करता. नाही मला फडकवायचं. अरे फडकू दे ना कोणाला. आपल्या देशाचा फडकू येईन तो काय दुसरा. आणि विद्वानाच्या मागे जावं लागेल. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, तया मागे त्यांचे तेची हाल. किती लोकांचे हाल झाले विचारा मूर्खाच्या मागे गेल्यावर. अनेक लोकांनी आपली दुकानदारी मांडली, दुकानदारी बंद पडली. काही लोकांनी ज्ञानोबारांचा, तुकोबारांचा वापर केला दुकानदारी चालवायला. चालली नाही. वारकरी संप्रदाय गुलेबाबा म्हणायचे, चिंतीत गुंडाळलेला हिरा आहे. दुर्दैव आहे समाजाचं लक्ष आतल्या हिऱ्याकडे जात नाही. लोक चिंदी पाहतात. महाराज कोण्या गाडीतून आले याच्याकडेच जास्त लक्ष आहे. ते काय सांगताय त्याच्याकडे मात्र लक्ष नाही. कीर्तन ऐकायला, श्रवणाच्या भूमिकेत बसायला आपला प्रवास सज्जनाच्या मागे चाललेला आहे असा पुरावा आपल्या रक्तात असावा लागतो. आपल्या पूर्वजांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा परिणाम आपल्या संस्कारावर असावा लागतो. तेव्हा माणूस वाटचाल करतो. खरं मूर्ख, मूर्खाच्या मागे जाऊ नका. तार्किक हा तर्क वितर्क काढणाऱ्या लोकांच्या मार्गाने जाऊ नये. तर्क वितर्क काढणारी माणसं असतात काही. घडलं नाही तरी तर्क काढतात, तर्क लावतात. जे काहीच संबंध नाही ज्या गोष्टीचा त्याचंही माणसं तर्क वितर्क लावतात. एका घरी गेलो, छोटस पोरग पळत पळत आलं. मला म्हटलं, काका काका तुम्हाला एक गमत सांगू का? म्हटलं काय रे? तो म्हटला, माझ्या पप्पांनी माझ्या मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. हे जसं ऐकून तुम्हाला माझा राग येतोय तसा मला त्याचा आला. तर्क सांगतोय तुम्हाला मी. म्हटलं थोबाड फोडील तुझं. त्या पोराला आत घेऊन गेलो.
त्याच्या बापाला म्हटलं, रे काय म्हणतंय पोरग? म्हटलं काय झालं महाराज? अरे म्हटलं ते असं असं म्हणतंय. तो म्हणे तसं काही नाही, आम्ही दोघंही नोकरीला आहे, आम्ही 11 वाजता घराच्या बाहेर पडतो, हा गोंधळ घालतो घरात, म्हणून आम्ही याला हसवत खेळवत जरा घराच्या बाहेर पडतो. म्हटलं काय करता तुम्ही? काही नाही, दोघं जण याला दरवाजा तो करतो, तिकडून ती इकडून मी, आम्ही नवरा बायकोनी याचे गाल दोघं वाटून घेतले, उजवा गाल पप्पाचा, डावा गाल मम्मीचा. आज मला जरा पुण्यात जायला उशीर झाला, गडबडीत मी उजव्या गालावरची पप्पी न घेता डाव्या गालावरची पप्पी घेतली. ती या काट्यानं अख्ख्या गल्लीत बोबाटा केला. पप्पांनी मम्मीच्या गालाची पप्पी घेतली, पप्पांनी मम्मीच्या गालाची पप्पी. खरं असं होतं ते, तुमच्या डोक्यात आलं तसं काही नव्हतं त्यात. तुम्ही कीर्तनात बसला याचं भान ठेवा जरा. तर्क वितर्क काढणाऱ्या लोकांच्या सहवासात जाऊ. तर्किका हा, अनुभव शून्य हा, काकड्याचा नाही, हरिपाठाचा नाही, वारीचा नाही, कुठलाच अनुभव नाही, आणि तरी बडबड चालली. मी वक्ते बाबांकडे होतो, वक्ते बाबांचं एक वाक्य चांगलं आठवतं. बाबा म्हणायचे कीर्तन कोणालाही करावं वाटतं, पण उपासना कोणाला करावी वाटत नाही. त्याच्या जवळ गेलो त्याची आपण व्हायला लागलो, काय आपला उद्धार होईल, काय आपल्याला यश मिळेल? अनुभव शून्य हा, जाऊ नका त्यांच्या मागे. अगुणज्ञ, तुमच्या गुणाची किंमत नसलेल्या लोकांच्या मागे जाऊ नका. किती चांगलं काम करून जर आपल्या जवळ राहणारी माणसं आपलं कौतुक करत नसतील, त्या लोकांचा नाद करू नका. आपल्या मित्राने कधीतरी म्हणावं, काय तुम्ही छान चाल गायली ती मधली, वा वा, असं कधीतरी म्हणावं ज्याच्याजवळ तुम्ही राहता. काय महाराज तुम्ही तो चक्रधार, काय बोल वाजवलं तुम्ही, आम्हाला ऐकत राहा. कधीतरी म्हणावं. आपल्या गुणावर किंमत नसलेल्या लोकांच्या सोबत राहू नये. अगुणज्ञ, कोणाची किंमत असली. अगुणज्ञ मत स्थिरम, ज्याचं मत स्थिर नाही, त्याची भूमिका वेळोवेळी बदलते, त्याच्या मागे जाऊ नये. संतांची भूमिका कधी बदललेली नाही. आम्ही ज्याची वाट धरली त्याच्याच मागे जाऊ. भूमिका बदलणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका. अहो गुगल सर्च करतोय तुमची पोरं मिनिटाला, सेकंदाला, आणि माणसं पळापळी करायला लागले. बाजारात गाय घ्यायला गेली खरं आहे, पण गाय घेऊन देणारा तसा असला पाहिजे ना. तुकोबरे म्हटले, आम्हा घरी एक गाय दोबताये, पानान समाये त्रिभुवनी, वानते सावडी नावते श्रीधरा, चरे वसुंदरा 14 भुवनी. वत्सनाई माय भलत्या सवे जाय, कुरवाडी तोलाय भाव भरणा, चौदारी शीळ ओळली अमुक, झाले सनकाधिक सिद्ध मुनी. बरं झालं, पायाळाच्या गुणी पडली ठाऊकी. पण आम्हाला ही गाय घेऊन देणारा पुंडलिकराय आहे. तुम्हाला जर प्रवासच करायचा असेल तर खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक हा, अनुभव शून्य हा, अगुणज्ञ मत स्थिरम तेषां पार्श्वं न गच्छेयो, या लोकांच्या मागे जाऊ नका. महाराज आम्ही मागं कोणाच्या जावं ते सांगा ना आम्हाला. तुम्हाला जर मागं जायचं असेल तर वेदानुगामी सच्शील हा, धर्मात्मा पुण्यवान, श्रुती स्मृती अर्थरूप तेषां पार्श्वं गच्छेयो. तुम्ही वेदाच्या श्रुतीच्या नवे नवे सत्शीलाच्या धर्माच्या पुण्याच्या मागे जा. तिथं गेलं तर मग तुम्हाला अजान सिद्ध साधक नको, साधन सिद्ध साधक नको, देवाने दाखवलेला मार्ग नको, जीवाने दाखवलेला मार्ग नको. जी वाट संतांनी दाखवली ती वाट तुम्हाला जगदोद्धारक ठरेल. तयाची आचरावी पाऊले, ज्ञानोबांची भाषा आहे, तयाचीच आचरावी पाऊले. पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेलाही, तिथंच तुम्हाला फळ मिळेल. महाराज म्हटले तुम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने जा. तो मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते. आपल्या संतांनी आपल्याला जी वाट दाखवली ती कोणी दाखवलेली नाही. मुळता वाट दाखवणाऱ्याचा स्वभाव दयानिधी संत ते. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तु सिद्धीर्भवती, किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तु सिद्धीर्भवती.
अहो त्यांचं अंतःकरण दयेनं भरलेलं आहे. त्यांनी जी वाट दाखवली, जो मार्ग दाखवला, तोच आपल्या सुखाचा आहे. इथं काही लोकांच्या अंतःकरणात दया नाही, फक्त कृती दयेची. स्नेहवाळे खाटीक पशुपाळी तुकोबाराय म्हटले. काटकाच्या दारातलं बोकड किती दिवस मजेत पाहायचं? तो त्या बोकडाला सावलीत बांधीन, पाणी पाजीन, चाराच खाऊ घालीन, पण किती दिवस? 31 डिसेंबर. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, आणि इंग्रजाचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. मला म्हणे, ओ माय डिअर, चला साजरा करू न्यू इयर. आलं ते वर्ष, काही नाही, लावली त्याच्या मानेला सुरी. तशी जगात काही माणसं आहे, वाट दाखवतात, पण ती वाट सुखाची नसते. ती वाट पूर्णतेच्या टोकाला जावी अशी जर तुमची अपेक्षा असेल, त्या वाटेने खरंच आपलं भलं बाबा असं जर बसलेल्या लोकांना वाटत असेल, तर वाट दाखवणारा तपासून निवडला पाहिजे. गुरु सुद्धा निवडून करण्याची पद्धत आहे. तुम्ही दादू पिंजारी नावाचं चरित्र वाचलं असेल आपल्या परंपरेत. कानोपात्रा खोदू, पिंजारी तो दादू. एकदा दादू पिंजारीना भेटायला वाराणसीहून उत्तर प्रदेश मधून एक कोतवाल आला. विचारत 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 तो कोतवाल आला, आणि त्यांनी दादू पिंजारी ज्या गावात राहतात त्या गावात जाऊन, एक माणूस झाडू मारत होता, त्यांनाच जाऊन विचारलं, या दादू पिंजारी जी नाम के कोई संत रहते, पता है आपको वो कहाँ रहते? त्या झाडणाऱ्या माणसाने बोर्ड दाखवलं, वो जो सामने कुटिया है ना, वही दादू पिंजारी जी रहते. अच्छा. विचारणारे ना अशी बाई मागे केली, आणि खाळकन कानाखाली आवाज काढला महाराज. कोणाच्या? त्या झाडू मारणाऱ्याच्या. हात जोडले झाडू मारणारे ना, आप किसी से भी पूछ लीजिए, वही दादू पिंजारी जी का घर है. तो म्हटलं, मूर्खा, साधूकडे झोपडीत राहता का? अरे लावा जामा ताफा 5-25 गाड्या बिड्या बंगला बिंगला असतो साधूचा, तुला काही कळतं का? तो म्हटलं, मूर्ख आहे, चला पुढे निघू आपण. तो पुढे गेला नाही का, दुसऱ्या माणसाला विचारलं, चाचा या दादू पिंजारी जी नाम के कोई संत रहते? हाँ जी बोले रहते. कहाँ रहते? यही तो उनका घर है. अच्छा, यही कुटिया है उनकी? हाँ. कहाँ है वो भला महात्मा? वो जो सामने झाड़ू लगा रहे ना, वही दादू पिंजारी जी. गार झाला कोतवाल. काशीवरून ज्याच्या भेटायला आलो म्हणे, ज्याला भेटायला आलो, त्याच्या आल्या आल्या थोबाडीत मारली. पळतच आला आणि पाय धरले. बाबा, चुकलं माझं, मी चुकीचा माणूस नाही, वाईट माणूस नाही, तुम्हालाच भेटायला आलो लांबून. पण मला असं वाटलं, रांग लागली असेल तुमच्या दारात, मोठा बंगला असेल, महाल असेल, इथं आल्यावर तुम्ही या कुट्यामध्ये राहताय, मला पटलं नाही, म्हणून तुमच्या थोबाडीत मारली, बाकी काही नाही. पण मला क्षमा करा बरं का. दादू पिंजारी म्हटले, जाऊ दे बाबा. अहो जाऊ दे काय बाबा, थोबाडीत मारली तुमच्या? अरे मारू दे, मारली तर नाही हो, पण मला वाईट वाटतंय. दादू पिंजारी म्हटले, भल्या माणसा, आमची बायको अक्षय तृतीयेला बाजारात मळकं जरी आणायला गेली तरी 4दा तपासून घेते. तू गुरु एकदा तपासून घेतला तर काय बिघडलं? पण मार्ग दाखवणारा सुद्धा तपासण्याची पद्धत आपल्या संप्रदायात. रामेश्वर बुवांनी जो श्री तुकोबरेनं विरोध केला तो तपासणीचाच होता मार्ग, पुढे विरोध नाही. शिवाय टाळाची भजनाची सोन्यालाच परीक्षा द्यावी लागते, लोखंडाची परीक्षा होत नाही. मावळकर, परीक्षा द्यायची संधी जर देवाना आपल्याला दिली असेल तर ताकदीनं संघर्षाची तयारी ठेवा, परीक्षा द्या. ज्याला ज्ञानोबांनी तळ हातावर घेतलं त्याला जगातली कोणती शक्ती परास्त करू शकत नाही, लक्षात ठेवा. आश्रयच घ्यायचा असेल तर ज्ञानोबांचा घ्या. अन्नाच्या जागेवर गटागटा इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्ञानेश्वरी या पुणे जिल्ह्यात इंद्रायणीचं पाणी मिळत नव्हतं. पाणी सिद्धबेटातून आळंदीत गेल्यावर लोकांचे चेहरे पडायचे.
ही स्थिती होऊ नगरी आहे या जिल्ह्यात. तुकोबर आहे संत, तुकोबर आहे महात्मा, तुकोबर आहे प्रत्यक्ष ब्रह्म. हे जरी तात्कालिक समाजाला कळत नसतं तरी तुकोबर आहे भले, कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही, एवढं तर त्या काळात कळत असेल ना समाजाला. पण तरी महाराजांना म्हणावं लागलं, पोपला पाटील गावीचे हे लोक. साधी गोष्ट आहे. तुकशेट म्हणणारी माणसं तोंडावर शिव्या घालायला मागं पुढं पाहत नव्हती, पण मार्ग बदलला नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान तैट. राहू द्या, असू द्या. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो. त्रास देऊ द्या समाजाला, आपण सहन करू. विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. शब्द शस्त्रे झाली क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मिथ्या कल्पना मागे सारा, आशा दंभ अवघे आवरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही उघडा, कुणीतरी मार्ग दाखवणारा लागेल या जगाला. तुम्ही दाखव. आणि त्यांनी दाखवला. बसलेली अशी अनेक माणसं आहेत कीर्तनात. रागवू नका. जी माणसं दररोज 2 वेळ जेवण करताय, तुकोबराय ज्ञानोबारायांच्या भूमीतली जमीन कसताय, प्रपंच सांभाळताय, पण 15 मिनिट सुद्धा ज्ञानोबारायांना देणारी अनेक माणसं कीर्तनात बसलेली. अनेक हरिपाठ न घेणारी माणसं अनेक कीर्तनाला बसलेली. 15 मिनिट नाही. अरे ज्यांना अन्न दिलं त्याच्याकरता 15 मिनिट नाही दिवसातले. काय शोकांती काय आपल्या आयुष्यातली. मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरग मशिदीत जातं, त्याला आनंद वाटतो आपल्या अल्लाची आराधना करायची. 5 वर्षाचं पोरग टोपी घालून. आपलं पोरग 12वी पास झालं तरी त्याला हरिपाठ घ्यावं वाटत नाही. हा बदल आहे. याचा अर्थ आपण ज्ञानोबारांच्या दिशेने जायला तयार नाही. आपली मानसिकता नाहीये. कीर्तनात बसलेल्या जेवढ्या महिला वैभवलक्ष्मीच्या पोथ्या वाचत असतील, त्या महिलांना माझी प्रार्थना आहे, ठेवून द्या ती वैभवलक्ष्मीची पोथी. पोथी वाचून या देशात या राज्यात कोणी श्रीमंत झालं नाही. पोथी वाचून बायका श्रीमंत झाल्या असत्या तर सरकारनं कर्जमाफी केल्यापेक्षा 2-2 पोथ्या आपल्याला दान दिल्या असत्या. तुमच्या भागात असेल एखादी बाई तर सांगा, मी त्या बाईचा पुतळा माझ्या तालुक्यात बांधतो. नाही बो, ही बाई पोथी वाचून श्रीमंत झाली. अरे पोथी वाचून श्रीमंत व्हायचे स्वप्न पाहिल्यापेक्षा गुलवान शिलवान पोरं ज्ञानेश्वरी वाचून घडवण्याची काळाची गरज तुमच्या महाराष्ट्राला. प्रतिभा साडी नेसून आई पुढे गेली, डोक्यावर पदर घेतला. प्रतिभे खूप छान दिसते बेटा साडीमध्ये. तीच प्रतिभा नावाची पोरगी मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम, वय वाढल्यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. वयाचं 71वं वर्ष सुरू झालं. संतांची लेख, महाराष्ट्राची लेख, मुक्ताबाईची लेख, जिजाऊची कन्या, या देशाची पहिली महिला राष्ट्रपती झाली. तिचं नाव प्रतिभाताई पाटील. कोण म्हणतं? सर्वसामान्य घरातल्या मुली संतांचं आचरण करून, संतांनी दाखवलेली आध्यात्मिक साहित्य ग्रंथ संपदा अभ्यासून आपल्या जीवनात क्रांती करू शकत नाही. अरे गल्लोगल्ली शिकलेले पोरं, कोणी पाहत नाही त्यांच्याकडे, कोणी विचारत सुद्धा नाही त्या पोरांना. कोण म्हणतं शिकून क्रांती होत? इकडे या. हा क्रांतिकारक मंडप आहे. तुमच्या पोराबाळांना द्या. हे काही उपयोगाला येत नाही. दुसरं, ज्या सीतामाईनं वासुकीच्या वनी सीता शोक करी, महिलांकरता सांगतोय. रावणाच्या वाटिकेचं नाव होतं अशोक वाटिका, जिथं शोक राहत नाही. म्हणजे नाही, शोक जिथं दुःख नाही असं त्याच्या वाटिकेचं नाव होतं. तिथेही सीतेनं शोक केला. 14 वर्षाचा वनवास सहन केला. दगडाच्या उस्तीवर झोप घेतली. राजाची पोरगी
मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय अनुकुची दार दगडात फिरत होते, रक्ताच्या धारा उडत होत्या तळपायाच्या. काय जंगी स्वागत करायला पाहिजे होतं अयोध्येकरांनी. अयोध्येत आली, स्वागत झालं एक दिवस, पण पुढचा काळ पुन्हा दुःखाचा आला. तिनं सहन केलं, तिच्यावर लोकांनी संशय घेतला. भगवंताने लखनजीला रथात बसवलं आणि डोहाळे पुरवायच्या निमित्तानं लखनजीने सीतामाईला घनदाट अरण्यात नेलं, खाली उतरवलं आणि हात जोडले. सांगितलं, वहिनी, आपल्या परंपरेत मोठ्या भावाच्या पत्नीला वहिनी म्हणतात. ती प्रत्यक्ष माय आहे, आई आहे. या राज्यातली प्रत्येक मोठ्या भावाची पत्नी लहान दिराचा सांभाळ एक मुलगा म्हणून करत असते. हात जोडणाऱ्या लखनजीला सीतामाईने विचारलं, लखनजी काय झालं? आज सकाळी तर तुम्ही माझं दर्शन घेतलं, आता हात जोडण्याचे कारण? ते तुमच्या डोहाळे पुरवायला आलो नाही वहिनी, तुम्हाला अयोध्येतून बाहेर काढून द्यायला आलोय. खाली पडल्या सीतामय्या. लखनजी, पोरासारखं सांभाळण्यात या जानकीची काही चूक झाली का? 14 वर्ष तुम्हाला द्वारपालासारखं उभं केलं, पंचवटीत कुटीत थांबवलं, मला शोधता शोधता वनवन फिरावं लागलं, इतका त्रास झाला वहिनीचा? मातृत्वात आमची जर काही उणीव पडली असेल तर मीच तुमची क्षमा मागते. पण लखनजी, अयोध्येतून बाहेर काढून द्यायला मला आलात, एका शब्दानं सांगितलं तरी असतो. एकदा रघुकुलाचं दर्शन घेतलं असतं. खटवांग दीर्घ बाहू अजराजा रघुराजा अवधपुरी रघुकुल मणी राहू वेद विहित कहू दशरथ नामू. ही जी अयोध्या दिसते ना, या अयोध्येला एकदा नमस्कार केला असता आणि ठरवलं असतं या जानकीला परत अयोध्येत येण्याची संधी मिळणार नाही. मी डोळे भरून एकदा अयोध्या नजरेत सुद्धा साठवली नाही. लखनजी, 14 वर्ष मिथिलेच्या पोरीला 14 वर्षाच्या एका रात्री सुद्धा जनक राजाच्या महाराजाच्या त्या महानगरीचं स्वप्न पडलं नाही. मी जनकाची कन्या म्हणून, अयोध्येची सून म्हणून, ब्रह्मांड नायकाची बायको म्हणून, राजा दशरथाची सून म्हणून शपथ घेते. 14 वर्षातली प्रत्येक रात्र माझ्या स्वप्नात अयोध्येची पवित्र भूमी घेऊन यायची. आम्हाला मिथिलेचं कधी स्वप्न पडलं नाही हो. ज्या अयोध्येचं कायम दर्शन स्वप्नात झालं, त्या अयोध्या उघड्या डोळ्यानं माझ्या दिरानं मला पाहू दिली नाही. असू द्या, माझं पुण्य नव्हतं अयोध्येत राहण्याचं. लखनजीच्या डोळ्यात पाणी आलं, क्षमायाचना केली, हात जोडले पुढं. माऊली, माफ करा मला, ही प्रभूची आज्ञा आहे की रघुकुल ज्याचं स्वप्न पाहतंय तेही रघुकुलात आनंदानं निभावता येणार नाही. माहिती होतं माझी वहिनी आता आई होणार आहे, रघुकुलाचा कुलदीपक तिच्या पोटात आहे. कसं सोडलं हिला आपण वनात? त्रास होत होता. असं वाटत होतं अयोध्येत आपण जाऊ नये. सगळे प्रवास मार्ग बंद झाले जानकी मातेचे. रडणाऱ्या सीतेचा आवाज महर्षी वाल्मिकांनी ऐकला आणि ती सीतेजवळ गेली. सीते, का रडते? प्रभू श्रीरामाचा सहवास नाही माझ्या आयुष्यात. अगं, त्याचा सहवास नसला म्हणून काय झालं? त्याचं रक्त तुझ्या पोटात आहे, घाबरू नको. ते ज्या दिवशी चालायला लागेल सीते, त्या दिवशी अयोध्येतला प्रत्येक जण रडला पाहिजे असं कर्तृत्ववान तुझं रक्त बनव. माझा आशीर्वाद आहे तुला. देवानं सुद्धा जिला पदरात घेतलं नाही, साधो दीनवत्सला सीतेला जवळ घेतलं, आश्रमात राहिली. लवकुशाचा जन्म झाला, पोरांना शिकवायला लागली. डपडी बजाना बेटा लव,
डफड़ी बजाना बेटा कुछ किस लिए मां? तुम्हारी मां के चारित्र पर लगा हुआ कलंक मिटाने के लिए बजाना बेटा. लवकुश ज्या वेळेला बोलत होते ना मावळकर, अयोध्या रडली यात नवल नाही हो, जगाचा मालक सुद्धा रडत होता. मुलं बोलत होते ना अयोध्या रडत होती. देवानं मार्ग बंद केल्यानंतर सुद्धा संतांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण केलं तर जीवन पूर्णतेला गेलं. कारण जगात एकमेव मार्ग असा आहे, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. हाच तो मार्ग आहे, ज्या वाटेनं त्रास तुम्हाला होत नाही. तुम्ही या वाटेचं, या मार्गाचं अवलोकन करावं. संतांनी दाखवलेला मार्ग किती सुखर आहे. एक उदाहरण सांगतो, सेवा आवरतो. दत्तूजी महाराज बरबगावकर नावाचे कीर्तनकार होऊन गेले बाबा. ज्ञानोबाराय तुकोबारांनी दाखवलेल्या मार्गाने जी माणसं प्रवासाला गेली त्यांचा व्यवहार सुद्धा फसला नाही. परमार्थ तर सोडून द्या, येण्याची पण ते चालव जाता न पडे गुंता कोठे काही, याच्यावर त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. मी हजारदा ते उदाहरण सांगितलं, पण समाज जास्त आहे. इथल्या प्रत्येक व्यक्तीला दत्तूजी महाराजांचं उदाहरण श्रवण करायला मिळावं या भावनेत बोलतोय. लक्ष द्या, टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. चिठ्ठीत लिहिलंय तेवढा पिंगळा म्हणा महाराज. सध्या तोच म्हणता म्हणता माझा पारा मोंगळा व्हायला लागला महाराज. बस चिठ्ठीमध्ये आणखी एक सूचना आली, वेळेची काटकसर करू नका. चालू द्या भाऊ, चालू द्यायचं ना. ब्रेक घ्यायचा का माझा थोडं 5-10 मिनिट? काही जाहिरात, ऍडव्हर्टाईज. सध्या जमाना असतोय, जाहिरातचा जमाना आहे. आता आपल्याला सवय लागली, आता छोटी छोटी पोरं कीर्तन आलाय, त्यांना जड जातं इतक्या वेळ कीर्तन श्रवण. 20 वर्ष अगोदर तुमच्या घरात किती चॅनल होते टीव्हीत? तुम्ही बोर झाले का? किती होते? एक. ते पूर्ण वेळ दिसत नव्हतं. मला आठवतं ताई, माझे वडील एकदा सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकायची सवय लागते. मी घरी आलो की आमचे वडील म्हणायचे बातम्या लावू. तेव्हा बातम्या म्हणजे संध्याकाळच्या 7च्या बातम्या. टीव्ही लावायचो. आमच्या घरी तो पडद्याचा टीव्ही होता, खळाळा, ब्लॅक अँड व्हाईट, चित्र नाही. अरे चित्र नाही गड्या. आमचे वडील मला वरती चढून द्यायचे. पत्राचं घर होतं आमचं. त्यावेळेला छत्र्या नव्हत्या, केबल नव्हत्या, अँटिना. मी तो अँटिना असं जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 जळगाव. आमचा एक चुलत भाऊ होता अमोल नावाचा. मी वरून त्याला खाली विचारायचो, अमोल आलं काय? तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या. 3 चित्र तू फिरो थोडा टाईम. चित्र यायचं, पण त्यावेळेला येणारं चित्र आनंद देणार होतं. संध्याकाळ झाली, कबीर महाराजांची अभंग काय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे काय, भावगीतं काय, भक्तिगीतं काय, चांगलं काहीतरी आहे कानावर यायचं. पण चित्र, जाहिरात, ऍडव्हर्टाईज समान असतो आला. त्यामुळं जड जातं, पण तुमचे चेहरे फ्रेश आहे, आनंद आहे. घेऊ ना 2-3 तास, जीव घ्या ना आमचा. हो घ्या. तुझी महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे. त्यांनी सांगितलं म्हणे एक राजा, त्याचे काही शिपाई त्याचा प्रधान शिकारीला गेले. ऐका, खूप छान उदाहरण आहे. मी अनेकदा सांगितलंय, पण या माता माऊल्यांना तुम्हाला पुन्हा त्याचं स्मरण करून देतो. हजारदा त्यांच्या मुखातून ऐकलंय. दत्तूजी महाराज गोड सांगायचे. संतांची 5 प्रमाण, 2 ओव्या आणि 3 तुकोबारांची प्रमाण ती या दृष्टांतामध्ये सांगायची. ते म्हटले एक राजा, त्याचे काही शिपाई त्याचा प्रधान शिकारीला गेले. शिकारीला गेल्यावर राजा कुठं, प्रधान कुठं, शिपाई कुठं, वाट विसरले. शिकार तर सापडली नाही. ती घरी वेगळ्या वेगळ्या वाटेनं गेली. सूर्य अस्ताला जायला लागला. ते म्हटले गड्या, सूर्य अस्ताला गेल्यावर आपल्याला वाट दिसणार नाही, आपल्याला रस्ता दिसला पाहिजे. त्याला माघारी पुन्हा उद्या बघू शिकार.
ते घराच्या दिशेने निघाले, तिघी वेगळ्या वेगळ्या वाटेनं. पुढं रस्त्याला शिपाई लागली. एक दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस त्यांनी एका आश्रमाच्या बाहेर बसलेला पाहिला आणि त्या आंधळ्या माणसाला विचारलं, ए आंधळ्या, ए आंधळ्या. बोलण्याची पद्धत बघा. ते आंधळे बाबा म्हटले, काय हो? म्हटले, आम्हाला शहराकडे जायचंय, आमची काही माणसं चुकलीये, तुम्हाला रस्ता सांगता येईल का? ते आंधळे बाबा म्हटले, सरळ जा, पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाखालून उजव्या हाताला वळा, शहराकडे जा. शिपाई निघून गेले. प्रधान आला 15 मिनिटांनी. आंधळे बाबा, माझी काही माणसं चुकली हो, शहराकडे जायचंय, तुम्हाला वाट सांगता येईल का? पुढं जा, पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडाकडून उजव्या हाताला वळा, शहराकडे जा. अर्ध्या तासाने राजा आला. सुरदासजी, बाबा, तुम्हाला जर काही त्रास नसेल तर माझी काही माणसं चुकली हो, हे 2 फळं खा, माझी विनंती आहे तुम्हाला, आम्हाला वाट सांगा. राजा, आताच तुझी माणसं पुढे गेली गड्या, पिंपळाचं झाड आहे पुढं, त्या पिंपळाच्या झाडाकडून उजव्या हाताला वळ, शहराकडे जाशील. आता अर्धा तास अगोदर तुझे शिपाई गेले, 15 मिनिटं अगोदर तुझा प्रधान गेला, आता तू आला. मावळकर, दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस, पुढचे शिपाई मधला प्रधानानं आताचा राजा हे ओळखतो कसं, हा प्रश्न पडला त्या राजाला. तो म्हटला, बाबा तुम्ही आंधळा, पण तुम्हाला कसं कळलं पुढचे शिपाई मधला प्रधानानं आताचा राजा आहे? राजा, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली गळ्या, आणि ज्ञानेश्वरी असं सांगते, जाळ जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. अरे तुमच्या दारात जर माणूस आला कोणी तर त्याचं बोलणं ऐकून आम्ही सांगू शकतो याचं अंतःकरण कसं आहे, याच्या मनातला भाव कसा आहे. तुझे पुढचे शिपाई मला आंधळ्या आंधळ्या म्हणत होते राजा, मी तेव्हाच ओळखलंय कमी पगारीन फुल अधिकारी. राजा तू आला, माझे पाय धरले, मला सुरदास म्हटलं, तब्येत विचारली, 100% मला समजलं हा राजाच आहे. राजा म्हणून इतका डोकेबाज माणूस, त्याला ते म्हातारं उचललं, खांद्यावर घेतलं आणि त्या आंधळ घरी आणलं. अरे राजा कुठं घेऊन चालला मला? तो म्हणे, बाबा इतका डोकेबाज माणूस जंगलात ठेवायचा नाही, आता घरी. ते 4 शिपाई त्या आंधळ्यावर नजर ठेवायला ठेवली. काही झालं तरी चालेल मला, या आंधळ मरता कामा नाही. हे शिपाई म्हणत, पण त्याला आयुष्य पाहिजे ना, काही झालं तरी चालेल पण त्याच्याकडे लक्ष ठेवा. 15 दिवसांनी त्याच्या नगरात घोड्याची रेस होती, घोड्याची स्पर्धा. त्याने 40 लाख रुपयाला 2 घोडे घेतले. 40 लाख रुपयाला 2 घोडे आले, गाडीतून घोडे खाली काढले. राजाला वाटलं पैसे देऊन जर घोडे घेतले तर आपलं नुकसान होईल, घोडं खराब निघाल्यावर. आंधळ्याला विचारू घोड्यातलं कळतं का? राजा म्हटला, बाबा या घोडे घेतले मी 2, जरा बघा घोडे कसे. म्हातारा बाहेर आला. राजा माझा हात घोड्याला लावला. घोड्याला हात लावला त्या बाबाचा. पहिल्या घोड्याला धक्का लावता बरोबर ते घोडं बिथरायला लागलं. आंधळ म्हणे, राजा ये काम की चीज आहे. दुसऱ्या घोड्याला हात लावला, त्याला पोटावर पाठीवर चोंबाळायला लागला तो आंधळा बाबा. ते जागचा आलं ना. मी रात्रभर व्यापारी आणू शकतो बरं का कीर्तनात, पण आता शेवटचाच एक व्यापारी, एक मोहरा नावाचा रत्न घेऊन व्यापारी आला. मोहरा. राजा मोहरा घेतो का? मोहरा किंमत 1 कोटी रुपये. तयार आहे म्हणे मी. 1 कोटी रुपये काढून ठेवले. मोजून देणार. तो म्हणे आंधळ्याला दाखवतो कडे मोहरा. पूर्वी असे अनेक रत्न यायचे आपल्या देशात विकायला. तिथं मोहरा काय, सेमंतक काय, 17 स्तनन्नया कृष्णाय कृती किल्बिषः सेमंतके नमनिना स्वयं मुंदम्य दत्तवान. शुकाचार्यांनी 17 जो मनी सापडला त्याचा आख्यान भाव श्रीमद भागवत महापुराणात दिलं.
आता असे मनीच राहिली नाही, कवी कल्पनेत गेले. चला ते मोहरा नावाचं रत्न आणलं. इको कमी करा, इको इको कमी करा, इको. ते मोहरा नावाचं रत्न आणलं. 1 कोटी रुपयाचं रत्न घेतलेलं आंधळ्याला दाखवलं. बाबा बघा जरा. हा मोहरा घेतला का राजा? हो आण. 1 दोरा दे. कशाला बाबा? आण रे. 1 काडी पेटी दे. दोरा घेतला, काडी पेटी घेतली. मात्र खोलीत गेलं, 5 मिनिटात बाहेर आलं. राजा हा मोहरा डुप्लिकेट आहे, खोटा आहे. व्यापाऱ्याला तलवार काढून मानेला लावली. सांग खरं मोहरा खरं आहे की खोटा आहे? मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंडाळायचा आणि त्याला आग लावायची. दोरा जर जळाला नाही तर मोहरा ओरिजिनल. ही PhD केलेल्याने सांगितलं नाही, तो खोबऱ्याने गाथेमध्ये सांगितलंय. राजा म्हणे खुराक वाढवा रे भाऊ, खुराक वाढवा, खुराक वाढवा. एक काय तुमची बुद्धिमत्ता आहे? राजा अरे खूप काही कळतं आम्हाला, फक्त आम्ही अशा रांगा लावत नाही दारात आमच्या. हे लय कळतं आम्हाला. तरी काय कळतं? वर्तमान भूत भविष्य कळतो. तुझं सगळंच माहिती आहे आम्हाला. माझा भूतकाळ, तुझा भूतकाळ तर पाठ आहे माझ्याकडे राजा. तो म्हणे कधीच सांगितलं नाही बाबा. तुझा भूतकाळ ऐकणं सारखा नाही राजा. आता असं म्हटल्यावर तो म्हणे तुम्ही सांगाच माझा भूतकाळ. अरे ऐकण्यासारखं नाही. नाही नाही, तो म्हणे ऐकण्यासारखं नसलं तरी सांगा. जे नाही म्हटलं माणसाला तेच त्याला ऐकावं वाटतं. एका भिंतीवर लिहिलं होतं कृपया वर पाहू नका. माणसं वर पाहिजे. वर लिहिलं होतं तरी गाढवपणा केलाच. ऐकशील? हो माईक, तू राजाच्या पोटचा नाही, तू आचार्याचा आहे. आचार्याच्या पोटचा, आचार्याच्या पोटचा, आचार्याच्या पोटचा. ते 4 शिपाई जे याच्या सुरक्षेकरता होते ते एकदम खुश. ते म्हणे मेलं म्हाताराच. राजाला म्हणता आचार्याच्या पोटचं म्हटल्यावर आता गोडीच मारतो म्हणे त्याला. पण तो संयमी होता. तो आईकडे गेला आणि आईला म्हटलं आई काय खरं खोटं मला सांग, मी कोणाच्या पोटचा आहे? आई म्हणे भाऊ लई दिवस झाले आता तुला काय सांग आली रे? जाऊ दे आता, झालं गेलं, गंगेला मिळालं. तुम्हाला सांग मी कोणाच्या पोटचा आहे? आई म्हणे भाऊ माफ कर मला, तू राजाचा नाही रे, तू आचार्याचाच आहे. ज्या दिवशी मला 6वं पोरग झालं त्या दिवशी मी रडत होते. याच राजवाड्यात स्वयंपाक करणारा एक आचार्य, त्या आचार्याच्या बायकोला सुद्धा त्या दिवशी मुलगा झाला होता. मी तिच्याकडे गेले, तिला म्हटलं तुझं पोरग मला दे आणि या मेलेल्या पोराची माय तू हो. तुझं पोरग जर मला तू दिलं तर मी त्याला माझ्या पदराखाली घेईल, लहानाचं मोठं करेल आणि या नगरीचा राजा म्हणून त्याला राजगादीवरती बसवेल. तुझं पोरग मला दे. तिनं तुला मला दिलं, मी तुला मांडीवरती घेतलं, पदराखाली घेतलं, लहानाचं मोठं केलं राजा आणि तुला राजा बनवलं. असा तू आचार्याच्या पोटचा आहे. तुमच्या डोक्यात आला तसा आचार्याच्या पोटचा नाही बरं का. कीर्तनात चांगला विचार करत जा जरा. जीव जीवाला गड्या माझ्या. मी तर म्हणून आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे आज हा. पण बाबा मी आचार्याच्या पोटचा आहे तुम्हाला कसं समजलं? आम्ही ज्ञानेश्वरी वाचली राजा, आणि ज्ञानेश्वरी असं सांगते भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिनाची. अरे पीक सांगत, पीक जमीन कशी आहे? तुझं वागणं सांगत होतं आम्हाला. 20 लाख रुपये वाचवले घोडा खरेदीत, तू दुधाचा ग्लास घेऊन आला राजा. माझ्या तर अंगाला काठी आली 20 लाख रुपये वाचवल्यावर. हा दुधाचा ग्लास आणि तो खरंच राजा असता तर सोन्याची अंगठी दिली असती एखादी. मी विचार करायचो दाल मी खुश तो भी काला है. हळूहळू समजलं पुरी दाल काली आहे. हे राजाचे नाही, हे आचार्याचे लक्षण आहे. याचा बाप आचार्य असावा. तसंच झालं त्याला, मी काय करू? सामान्य व्यवहार सुद्धा जर ज्ञानेश्वरी आणि गाथा फसू देत नसेल तर हा परमार्थ आहे.
कसा फसू देतील? काऊ फसवणारे मोडोनी या नानामते देती सिद्धांत सौरसू. नैयिकांना थांबवलं, नास्तिकांना थांबवलं, सद्विचार पुढे आणला. थांबवली सगळी मतं. नाही, कठीणातलं सोपं करायचं. सोप्यातलं कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात, आणि कठीणातलं जे सोपं करतात त्यांना संत म्हणतात. देते सिद्धांत सौरसू, सिद्धांत दिला आणि सांगितलं देण्याची पण ते चालो जाता न पडे गुंता कोठे काही. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ आदिशक्ती मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम